नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की आनंद निवास विक्री झालेलं असतं तेव्हा बिल्डर हा आनंद निवास तोडण्यासाठी बुलडोजर घेऊन येतो. त्याच वेळेस आपण पाहतो जीवा आणि नंदिनी दोघेही बुलडोजरच्या समोर उभे राहतात. आता हात जोडून त्यांना न पाडण्याची विनंती करू लागतात. तर इकडे आपण पाहतो काव्याने सर्वांसाठी नाश्ता घेऊन आले असते आणि त्यावेळेस तो नाश्त्याची चव चाखल्यानंतर पार्थ हा अतिशय आनंदित होतो आणि बोलतो, आज तर तुम्ही स्वयंपाकामध्ये आईच्या सहीवर देखील मात केली आहे. आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी मानिनी येते. मानिनी पार्थला प्रश्न विचारते, आज कोणी कोणावर मात केली बरे? आणि तेव्हा पार्थ आणि काव्या काहीच बोलत नाही. तर इकडे आपण पाहतो जीवाने काड्याचे बनवलेले घर हे नंदिनी फेकून देते व ते तुटते. त्यावेळेस जीवा हा नंदिनीला बोलतो, हे काय केलं तुम्ही? हे घर तर तुटून गेलं. तेव्हा नंदिनी त्याला उत्तर देते, हे काड्याचे बनवलेले घर तुटल्यानंतर तुम्हाला एवढा त्रास होत आहे आणि तुम्ही तर माझे आनंद निवास तोडायला आला आहात. मला किती त्रास होत असेल? तर इकडे आपण पाहतो मानिनी ही काव्याला बोलते, काव्या तुझे हे वागणे अजिबात योग्य नाही. तेव्हा काव्य देखील बोलते, आई तुमचं वागणं देखील योग्य नाही. तेव्हा वाटतं ना मी हे घर सोडून जावं तर ठीक आहे. मी हे घर सोडून तुमच्या मुलाला कायमस्वरूपी सोडून जाते. असे बोलून ती आपले कपडे व सामान पॅक करायला लागते. तर इकडे आपण पाहतो नंदिनी देखील जीवाला बोलते, जीवा आता मी यापुढे तुमच्या बरोबर एक क्षण देखील राहू शकत नाही. असे बोलून ती देखील जीवाला सोडून निघून जाऊ लागते. आता येणाऱ्या भागामध्ये काव्य व नंदिनी पार्थ व जीवाला कायमस्वरूपी सोडून जाणार का हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.